ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषद उमेदवारीवरून नाराज असलेल्या मुंबई भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावल्याचं कळतंय। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचं कळतंय। रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रश्मी, काय करणार आहेत मुख्यमंत्री नाराजी दूर करण्यासाठी? प्राजक्ता, आपण बघतोय की गेले 2 दिवस ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्व जे पक्षामधील कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी होती। त्यांचं असं म्हणणं होतं की इतकी वर्ष पक्षासाठी झटणारे अनेक जण आहेत। सुजितसिंग ठाकरेंना उमेदवारी दिली त्यावर कोणी नाराज नव्हता, परंतु जेव्हा भाजपाकडे 3 जागा होत्या तर तिन्हीच्या तिन्ही जागा बाहेर उपऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत, जे नुकताच जे थोडेच दिवस झाले पार्टीत आले होते। आर.एन. सिंगच्या बाबत त्यांना काही तास आधीच उमेदवारी दिली होती, त्यामुळे सगळ्यांची नाराजी होती। गेले 2-3 दिवस ज्या बैठका झाल्या त्यातनं देखील ही नाराजी दिसून आली। अनेक नेत्यांनी देखील, मुंबई भाजप अध्यक्षांनी देखील बैठक घेऊन समजवण्याचे प्रयत्न केले, तरी देखील ही नाराजी दूर नव्हती होत। अखेरीस मुख्यमंत्र्यांनी ह्यामध्ये कुठेतरी तोडगा काढण्यासाठी स्वतःच्या तर्फे हे प्रयत्न सुरू केलेत की ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी वर्षावर बोलवून घेतलंय। आज 10:30 वाजता ही बैठक आहे। कुठेतरी भाजपतर्फे ह्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हे समजावून देण्याचे प्रयत्न आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक आली आहे, उत्तर भारतीयांची मतं असतील किंवा इतर गोष्टी असतील, ह्या सर्व गोष्टींना समोर ठेवून हे निर्णय घेतलेत। त्यामुळे भाजपाचे जे आता पक्षश्रेष्ठी आहेत ते कुठेतरी कार्यकर्त्यांना समजावून सांगत आहेत, पण ह्यांना एक नक्कीच दिसलं की निर्णय घेताना कार्यकर्त्यांचा विचार करण्यात आला नाही किंवा जे आतापर्यंत निष्ठेने भाजपासाठी काम करत आले आहेत त्या निष्ठावंतांना नक्कीच दुखावण्यात आलेलं आहे। प्राजक्ता।